पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा सोमवारी अहवाल येणार आहे। समिती दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणार आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय सिंग पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या 300 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता। मात्र ही जमीन सरकारी असल्यानं हा व्यवहार बेकायदा असल्याचं स्पष्ट झालं। यानंतर या प्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केलं होतं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय। या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमली होती। त्याचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी अहवाल येणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, या सगळ्या मुंडव्यातल्या जमिनीमध्ये जी दस्त नोंदणी करण्यात आलेली होती ती दस्त नोंदणी अनियमितता त्या दस्त नोंदणीमध्ये असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने एक समिती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने गठीत करण्यात आलेली होती। 4 सदस्यीय ही समिती होती। या समितीचा अहवाल जो आहे तो सोमवारी अंतिम अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिला जाईल आणि त्यानंतर जे आहे ते अधिकचे गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता आहे। कारण का ही समिती जी आहे ती अगदी खालपासून ते वरपर्यंत हा व्यवहार होताना दस्त नोंदणी करताना कोणाकोणाच्या माध्यमातून ही फाईल्स गेलेली होती आणि हे सगळे शेरे असताना या जमिनीची विक्री होऊ शकत नाही याबद्दलचे शेरे असताना देखील या सगळ्या जागेचा जो आहे तो व्यवहार झाला होता। दस्त नोंदणी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि या सगळ्याची स्टॅम्प ड्युटी नोंदणी जी करताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, मुद्रांक शुल्क भरावं लागतं। ते मुद्रांक शुल्क देखील भरलेलं नव्हतं। केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती या सगळ्याचं मुद्रांक शुल्क जे आहे ते भरण्यात आलेलं होतं। त्यामुळे या सगळ्यामध्ये कोण कोण दोषी आहेत ते या अहवालातून स्पष्ट होणार आहे। हा अहवाल जो आहे तो सोमवारी राज्य सरकारकडे दिला जाईल आणि जर यामध्ये अनेक अधिकारी दोषी असतील तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावरती आणखी एक गुन्हा जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा दाखल केला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आता या समितीच्या अहवालामध्ये नेमकं कोण कोण दोषी ठरवलं जात आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी ही आहे, त्यामुळे अमेडिया कंपनीच्या डायरेक्टरला देखील दोषी ही समिती ठरवते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित रोहन, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।